शिमग्याच्या आधीच कोकणात राजकीय शिमगा बघायला मिळतोय। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं होमग्राऊंड असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जाहीर सभा घेतली आणि त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, म्हणजे भास्कर जाधवांवर। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयाचीही जबाबदारी घेतली। कदमांची जबाबदारी म्हणजे 100% पराभव। रामदास कदमांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल। कदमांची जबाबदारी, विरोधकांची टीका भारी। कोकणात निवडणुकीआधीच राजकीय शिमगा। गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट 3.5 जिल्हा परिषद गटाचा मेळावा 2 दिवसांपूर्वी रामदास कदमांच्या उपस्थितीत पार पडला। माजी खासदार अनंत गीतेंनी समाजात वाद लावण्याचं काम केल्याचा हल्लाबोल रामदास कदमांनी केला। तसंच बोलताना रायगड लोकसभा मतदारसंघातील तटकरेंच्या विजयाची जबाबदारी आपली असेल असं म्हणत रामदास कदमांनी महाविकास आघाडीला डिवचलंय। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला। अनंत गीते कपटी माणूस आहे। अनंत गीतेला देखील तिकीट पहिली देण्यासाठी मी शिवसेना प्रमुखांसमोर जमिनीवर बसलो होतो। जमिनी होती आणि तिकीट त्याला दिली होती गीतेना। ओळख नाही त्याची। मग आपली सिटिंग जागा असताना कोण देणार नाही? कोण देणार नाही? पुढचा शब्द मी कोकणातला वापरत नाही, पण मी सांगतो तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। शहाजी साहेब, मोदी साहेब कोणावरती अन्याय करणार नाही। पण आता रामदास कदमांच्या जबाबदार विधानावर ठाकरे गटानं जोरदार प्रहार केलाय। माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदमांनी जबाबदारी घेतली म्हणजे तटकरे 100% पराभूत होणार म्हणत निशाणा साधला। 2019 रामदास कदमांनी काम केलं, अनंत गीते पडले। आता ही पुढची पाळी आता सुनील तटकरेंची आहे। आता रामदास कदम सुनील तटकरेंचं काम केलं की समजायचा निकाल पक्का आहे। निकाल पक्का आहे। रामदास कदमांचं आव्हान आणि त्यावर विरोधकांनी केलेलं घमासान यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। परिणामी कोकणात शिमग्याआधीच राजकीय शिमगा सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।